ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आताची ब्रेकिंग बातमी बघूयात। युतीच्या चर्चांसोबतच एकला चलोरेची सुद्धा चाचपणी सध्या केली जाते का असा सवाल आहे। कारण मनसेच्या सावध भूमिकेमध्ये दोन प्लॅन तयार करण्यात आलेत, प्लॅन ए आणि प्लॅन बी। दोन्ही राजकीय पक्षांकडून राजकीय ताकदीच्या संदर्भात चाचपणी सुरू आहे। मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे ठेवण्याच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या हालचाली सुरू झाल्यात। 13 जून 2025 ला गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची बैठक सुद्धा होणार आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। अजय, यामिनी आपण जर पाहिलं तर एकीकडे राजकारणात किंवा नेते कार्यकर्त्यांमध्ये युतीच्या चर्चा रंगलेल्या आहेत, पण दुसरीकडे अद्यापही साध किंवा जसं मनसेचे नेते म्हणतात प्रस्ताव आला पाहिजे, तो प्रस्ताव कुणाकडून आलेला नाही। त्यामुळे आता मनसेने प्लॅन बी ची सुद्धा रणनीती आखलेली आपल्याला पाहायला मिळते। तसेच ठाकरेंच्या शिवसेनेकडे सुद्धा प्लॅन बी ची तयारी असल्याची माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या फक्त माध्यमांमध्ये आहेत, असं सध्या सतत जे ते मनसेचे नेते बोलताना पाहायला मिळतात, प्रस्ताव आलेला नाही। त्याच पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंकडे जे तो बैठकींचे धडाके जे ते सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सलग 2 दिवस बैठका ज्या त्या राज ठाकरेंनी घेतल्या। वरळीच्या एका कार्यक्रमात केंद्रीय समितीची घोषणा राज ठाकरेंनी केली होती आणि ही केंद्रीय समिती संपूर्ण महाराष्ट्रभर गटाध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष यांच्यावर बारकाईने लक्ष देईल आणि प्रत्येक 3-3 महिन्यांनी त्या संपूर्ण विभागाचा आढावा जो आहे तो अहवाल जो आहे तो घेत राहील। आणि आता महापालिकेच्या निवडणुकींच्या आधी किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या आधी जे ती ह्या केंद्रीय समितीकडून अहवाल देण्यास जी आहे ती राज ठाकरेंना सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे स्वतः त्यावर अहवालावर जे ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत, म्हणजे एकीकडे ग्राउंडवर असलेले संपूर्ण पदाधिकारी आणि गटाध्यक्ष, अध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्यावरती असलेले त्यांचे केंद्रीय समितीचे नेते आणि ह्या केंद्रीय समितीच्या नेत्यांना हे ग्राउंडवरचे नेते रिपोर्ट देतात आणि तो रिपोर्ट जो आहे तो राज ठाकरेंना दिला जातो। त्यामुळे आपले पॉकेट्स कुठे कुठे तयार आहेत आणि कुठे कुठे आपण पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो आणि आपलं बळस्थान वाढू शकतो याची चाचपणी जी आहे ती मनसेकडून सुरू झालेलीची पाहायला मिळते। आणि त्यातच आज स्वतः बाळा नांदगावकर माध्यमांशी बोलताना म्हटलेत की पहिला राऊंड झालेला आहे आणि दुसरा आणि तिसरा राऊंड पण करणार आणि त्यावेळी स्वतः नेते ग्राउंडवर जाऊन सगळा आढावा घेतील। त्यामुळे प्लॅन बी ची तयारी जी आहे ती आता दोन्ही पक्षाकडून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी अजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। महाविकास आघाडीने महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात अशी माझी इच्छा आहे, शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय। पत्रकारांसोबत अनौपचारिकरित्या गप्पा ते मारत होते आणि त्यावेळेला त्यांचं हे वक्तव्य आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची काही उमेदवारांची यादी सुद्धा तयार आहे। राज ठाकरेंच्या सभा उत्तम असतात, पण त्या सभांना जी गर्दी जमते त्याचं मतांमध्ये परिवर्तन होत नाही। उद्धव ठाकरेंच्या सभांचं मात्र मतांमध्ये परिवर्तन होतं असलं विश्लेषण सुद्धा शरद पवार यांनी केलेलं आहे।